नमस्कार, अस्सलाम वालेकुम. मी युसुफ सय्यद सगळ्यांना स्वागत करतो विश कट्टा पॉडकास्ट. आज आपल्याबरोबर जोडले गेले असे दोन व्यक्तिमत्व पालघर तालुका क्रिकेट असोसिएशनचे खूप महत्वपूर्ण घटक राहिले. निलेश वाणी सर आणि मिस्टर यतीन राऊत. वेलकम. आपल्या दोघांचं स्वागत आहे विश कट्टा पॉडकास्टवर. निलेश सर, कसं वाटतंय विश कट्टा टॉक शो तुम्ही आल्याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम विश कट्टा टॉक शो आपल्याकडे चालू केलेला अनिकेत राऊत आणि विशच्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून या अतिशय चांगलं आपल्या अंडर क्रिकेट किंवा येणाऱ्या दुसऱ्या कोणाचे पण जे इंटरव्ह्यू त्यांच्या माध्यमातून ते कॅप्चर करतील. एक चांगला प्लॅटफॉर्म आहे जेणेकरून सर्वांना आपलं मनोगत मांडता येईल आणि सर्वांना आपल्या जे काही अनुभव वगैरे असतील किंवा काही येणाऱ्या काळात काही नवीन करत आहे या माध्यमातून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. हे असं दुसरीकडे पण चालू आहे, पण सर्वप्रथम अनिकेत राऊत यांनी ही संकल्पना आपल्याकडे आणली. त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप कौतुक आपण करतो आणि त्यांनी आम्हाला इथे इन्व्हाइट केलं त्यासाठी पण त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आपल्याला कसं वाटतंय रिलेशन सांगितलं, तुम्ही काय सांगा त्याबद्दल काय सांगा? वाणी बोलले ते बरोबर आहे, पण जी संकल्पना आणली अनिकेत राऊतने ती आम्हाला पण बरं वाटलं. कसं आता वयाच्या प्रमाणे कोणी बोलवत नाही आम्हाला, त्याच्यामुळे अनिकेत आम्हाला मान सन्मान देतो, तेच आम्हाला मोठं पण आहे. आम्ही विश्वकपमध्ये आलो त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मानतो. अनिकेत चांगला व्यक्तिमत्व आहे, क्रिकेटर ॲज अ पर्सन हंबल आहे आणि प्रत्येकाला तो संधी देतो, लहान असो किंवा मोठा. खूप चांगले तुम्ही उत्तर दिलं मला. जास्त वेळ न घेता आपल्याला एक प्रश्नाकडे बोलणार आहोत. निलेश वाणीचं तुमच्याकडे मिळतं. क्रिकेट पासून तुम्ही दूर आहात, परंतु संघ तुम्ही बांधून घेऊन जातात पुढे. YBCC म्हणजे यंग बालवीर क्रिकेट क्लब. प्रत्येक वेळी मला हा नाव बोलणं आवडतं, कारण की बदलमध्ये नाव या संघामध्ये आहे यंग बालवीर क्रिकेट क्लब. ही संघाची सुरुवात जेव्हा झाली, संघ जेव्हा तुम्ही बांधला, तर कशा प्रकारे संघ तुम्ही बांधला, कुठल्या वर्षामध्ये बांधला? YBCC संघ यंग बालवीर क्रिकेट क्लब हा संघ एक संघाची बांधणी 1998-99 साली झाली होती. त्याच्यामध्ये मी पूर्वी एवढं इन्व्हॉल्व नव्हतो. यांचे दुसरे जे होते पर्सन्स, वैभव राऊत समजा झाला, संतोष झाला, सचिन झाला, शिमूल वगैरे झाले, हे सर्व पर्सन पहिले इन्व्हॉल्व होते. मग नंतर मी कालांतराने 2001-2000 मध्ये मी त्या संघाबरोबर जोडलो. पुढे त्या संघाला आपण पुढे चालना दिली आणि आतापर्यंत अजून आपला संघ व्यवस्थितपणे टिकलेला आणि व्यवस्थितपणे परफॉर्म करतोय आहे आपला अंडर क्रिकेट याच्या असोसिएशनच्या स्पर्धांमध्ये. आणि मागील असोसिएशनच्या अगोदरच्या पण स्पर्धा होत्या तेव्हापासून आपला संघाची बांधिलकी आपण केलेली आहे. म्हणजे 25 ते 26 वर्ष झाले संघाला बांधून. तुम्हालाच विचारतो, तुम्ही त्या संघापासून सुरुवात केली क्रिकेट, अजून सुद्धा तुम्ही क्रिकेट खेळतात, कुठल्या संघात तुम्ही सुरुवात केली आणि किती वर्षात तुम्हाला क्रिकेट खेळत असताना? मी पहिलं प्रथम म्हणजे मी माझ्या गावातून चालू केलेलं आहे. एकता बिरवडे म्हणून होते पहिले, आणि आमचे जे मोठे व्यक्ती होते ते पण एकता बिरवडे, कमीत कमी आमचे 35-40 वर्ष राहायचे अंडरम संघाला. कारण पहिल्यापासून आमचे अंडरमच खेळत होते, त्यामुळे आम्ही त्याच्यात. आणि मला पण आता जवळजवळ 30 वर्ष होऊन गेली. 30 वर्ष झाले अंडर क्रिकेटला. 9वीपासून खेळायचा. पहिली टुर्नामेंट माझी होती ती आपले लईला होते, त्याच्यानंतर रूला खेळलो. एकता बिरवडीचा म्हटलं गेलं तर म्हणजे त्या टीमला मी पण भरपूर वर्षापासून फॉलो केलेला आहे. एकता बिरवडे, त्या टीमला एकता अजून कायम आहे संघामध्ये. त्या टीमला मी पण भरपूर वेळा फॉलो केलेला आहे. पूर्वी मॅकलोड्सला पालघरला जेव्हा फुल सर्कल मॅच व्हायच्या तेव्हा साई एकता बिरवाडी यायची, तेव्हा त्यांच्यामध्ये दैसरचा सचिन असे अजून चांगले नामवंत खेळाडू घ्यायचे. त्यापासून आशिष होता त्यांचा चांगला. मी पण स्वतः टीमला भरपूर फॉलो केलं. मला आशिष बद्दल विचारल्यानंतर त्या प्रश्नाकडे येणार आहे नक्कीच. परंतु 30-32 वर्ष म्हणजे वयाच्या 16 किंवा 17 वर्षामध्ये तुम्ही अंडर क्रिकेट खेळतात. आता सध्या मी 40+, 45-47 असतील मला असं वाटतंय. 47 आहे म्हणजे वयाच्या कमी 15 किंवा 16 वर्ष तुम्ही क्रिकेट खेळता. 14 वर्षापासून खेळतो. 14 वर्ष. तुम्ही 9वीत होत तेव्हा, म्हणजे खूप लांबचा प्रवास तुमचा राहिला अंडर क्रिकेटमध्ये. अंडर क्रिकेट असं जीवनामध्ये काही घडून आणलं का तुमचं अंडर क्रिकेट? चांगलं पण किंवा वाईट पण? घरच्याने काही सांगितलं नाही क्रिकेट खेळायचंच नाही तुला, अंडरमध्ये काय आहे? पूर्वी मला वाटतं क्रिकेटमध्ये तेवढं काही नव्हतं, असं काय झालं घरी कधी? नाही, माझा भाऊ होता ना, तो पहिल्यातनं क्रिकेट खेळायचा आणि त्याच्यामुळे त्याचा सपोर्ट पण भरपूर होता. घरचा पण सपोर्ट आता पण आहे, त्यामुळे आता पण मी खेळतो. अच्छा, बरोबर आहे. आणि चॉकलेट बॉय तुम्हाला सांगतात बिरवाडीचं, मी अजून सुद्धा जादू आहे तुमच्या पाण्यामध्ये. निलेश सर तुमच्याकडे होतं. निलेश सर, क्रिकेट हा छोटा शब्द, 3 अक्षर शब्द, परंतु माणसाच्या जीवनामध्ये खूप काही घडामोडी असतात.
तुमच्या जीवनात कधी कसं झालंय की क्रिकेटमुळे कधी घरामध्ये काही प्रभाव किंवा जीवनामध्ये काही प्रभाव आणि क्रिकेट सोडण्याचं कधी असं आलं की नाही की संघ बंद करतो सिंगावर जातो असं काही नाही? असं तर नाही झालं माझ्या घरात. म्हणजे पूर्वीपासून म्हणजे क्रिकेटची एवढं आवड म्हणजे शक्यतो कोणाला नव्हतीच. हा. माझे वडील पण पहिले कॉलेजमध्ये प्रोफेसर होते आणि माझ्या लग्न झालं तर माझ्या मिसेसला पण जरा क्रिकेटबद्दल आवड थोडी कमीच आहे. पण तिने मला कधी कुठल्या गोष्टी थांबवलं नाही, अच्छा. जे पण आहे ते. आणि मी आजपर्यंत माझ्या संघासाठी कधी टीममध्ये क्रिकेट नाही खेळलो, पण संघासोबत नेहमी उभा राहिलेलो आहे. आणि हे जे क्रिकेट आहे त्या क्रिकेटमुळे माझी ओळख झालेली आहे ह्या इकडच्या पूर्ण विश्वामध्ये आहे, पालघरच्या. क्रिकेट असा खेळ आहे की वायबीसीच्या संघाने मला ओळख दिलेली आहे. मी वायबीसी संघामुळे माझी ओळख झालेली आहे आणि त्यानंतर असोसिएशन. ते सांगतो क्रिकेट असा एक खेळ राहिला किंवा कुठला स्पोर्ट्स की माणसाला एक नवीन ओळख देतो. बरोबर आहे. यतीन तुम्हाला कधी असं झालं की क्रिकेटमुळे कधी तुम्हाला क्रिकेट सोडावं असं वाटलं, कधी घरच्यांनी सांगितलं खेळू नको असं काय? घरचा आजारपर्यंत म्हणजे नकार क्रिकेट खेळू शकतो, पण टीम सोडण्याचं माझं म्हणजे टीममध्ये मीच आहे मेन बॉलर आहे आणि टीम सोडायचा विचार मी कधीच करू शकत नाही. म्हणजे जोपर्यंत साहित्य चालू आहे टीम सोडायचा विचार कधीच नाही करू शकत. किती घडामोडी झाली, किती भांडणी झाली तरी मी सोडणार नाही. निलेश सर, येथील तुम्हाला दोघांना एक प्रश्न आहे. मागील जो क्रिकेट होता, मागील आपण 12 वर्ष अगोदर गेलो, तेव्हाचा क्रिकेट सर्कल फाउंडेशन किमान, आणि जर खूप मागे गेलो, तुम्ही जर सांगितलं की 26 वर तुम्हाला 3 रन झाले, तुम्हाला 30 ते 32 वर झाले, बक्षीस 1000, 500, 1200, 2000, 3000, 5,000 तिकडे असं खूप मोठं बक्षीस, 5,000 म्हणजे खूप मोठे बक्षीस आहे. त्या काळचा क्रिकेट सध्या 50,000 लाख रुपये हा बक्षीस आहे. तो क्रिकेट आणि आताचा क्रिकेट काय फरक आहे? तेव्हाचा क्रिकेट होता ना फुल बाउंड्री मध्ये पब्लिक पण तेवढी यायची बघायला. आणि आम्ही खेळायला गेलो होतो कमीत कमी आमच्या जोडीला 25 ते 30 माणसं यायची फुल बाउंड्रीला. आणि ऑफ साईडला 3 लावलं तर लेफ्ट साईडला 4 लावायचे. आणि त्याच्यामध्ये बॉलिंग टाकणं म्हणजे येऊन होतं, त्याच्यामुळे स्कोर फार कमी व्हायचा. तेव्हा टॅलेंट वेगळा होता. आणि आता जो डी आकारता आहे त्याच्यामध्ये टॅलेंट वेगळा आहे. मला असं वाटतं की निलेश सर, मागील जे क्रिकेट होतं, जिद्द, चिकाटी, मला गावासाठी खेळायचं, मला जिंकायचंच आहे, हा क्रिकेट होता. आता पैसा वाढलाय, परंतु लाईव्ह आलेत, खूप सारी इव्हेंट वाढले गेले, त्यामुळे कुठे कुठे खेळाचा फोकस कमी झालाय. नाही मला व्हिडिओज बनवायचे, मला एखाद परफॉर्मन्स करायचं, मला असं काय वाटतं? पूर्वीचा क्रिकेट जो होता ना तो सर्कल बाउंड्री होता. म्हणजे तुम्ही आता जसं नितीन मोदी म्हटलं, आपला तुम्ही बोईसरचा जो इकडचा पट्टा टाकला आपला बिरवाडी पंचायतच्या पुढे, तर तुम्हाला पूर्ण सर्कल बाउंड्रीज भेटणार. आणि आपला पालघर मायको तिकडे पूर्ण व्ही बाउंड्री होती. त्याच्यामुळे कसं पालघर मायकोच्या संघाने इकडे खेळणं डिफिकल्ट होतं. पण नंतर हळूहळू पण इकडे पण त्यांनी खेळायला सुरुवात केली. या बोईसरच्या पण संघांना पालघरचं क्रिकेट थोडं खेळणं डिफिकल्ट होतं. पण तो जो क्रिकेटचा क्रेज होता, आता मी तसं मगाशी पण उद्देश लोक यांना मॅक्रोसला पण यांचं मी फॉलो केलंय. तेव्हा मॅक्रोसला पण टुर्नामेंट व्हायच्या 5,000 7,000, पण त्या टायमाला पण त्या तिकडे तब्बल 60 ते 65 टीम उतरायच्या. 2 ते 3 दिवसाची टुर्नामेंट असायची. मी स्वतः ते टुर्नामेंट तिथे बसून बघितलेले माझ्या डोळ्यांनी, त्या मी अनुभवलेलं आहे ते क्रिकेट. आणि पूर्वीचं क्रिकेट म्हणजे ते अंडररेटेड क्रिकेट होतं. तर त्या टायमाला सोशल मीडिया असतं ना, तर आताचे प्लेयर्स किंवा आताचे खेळाडू त्यांच्या समोर काहीच नाहीये. म्हणजे तो क्रिकेट खूप वेगळा होता आणि ती मजा वेगळी होती. आता ते प्लेयर तर कसं आहे, रील बनवायला जास्त क्रिकेटमध्ये लक्ष कमी आहे. असं आहे. एक वेगळंच मन राहायचं, बरोबर आहे. आणि क्रिकेटवर तुझ्या सांगते की एक वेगळी मजा असायची. परंतु जो संघर्ष राहिला क्रिकेटचा, तुमचा जो खूप मोठा संघर्ष राहिला, त्याबद्दल काय सांगा? संघर्ष तुम्ही केला असेल ना क्रिकेटमध्ये, तो काळ तुम्ही बघितला, हा सुद्धा काळ बघता काय मजा येते खेळायची? तुम्ही स्वतःला याच्यामध्ये टाकलाय पूर्णपणे, बदल तुमच्यावर सुद्धा केला तुम्ही क्रिकेटमध्ये? हो, भरपूर बदल. पहिला क्रिकेट होता ना, हरलो ना आपण कशामुळे हरलो, कधी कधी रात्रभर झोपायचं नाही, आपण विचार करायचा की आपल्यामुळे हरले आपण. आताचं क्रिकेट कसं आहे की हरले इकडे हसतील तिकडे हसतील, मजाक मस्ती चालू असते. आताचे येईल पोरांचे ते क्रिकेट म्हणजे हरले त्यांना काय फरक नाही पडत. पहिलं तसं नव्हतं. हरले कशामुळे ते पूर्ण म्हणजे रात्रभर झोपत नव्हते, आमच्यासारखे झोपायचे पण नाही आणि विचार करायचा. नंतर आपण त्याच्यावर स्टडी करायचे. ते मनामध्ये लागते कधी कधी. गावासाठी आपण जेव्हा खेळतो ना तेव्हा मनामध्ये लागते. आजचं तुम्ही सांगता की आजच्या पोरांना लगेच फोटोज वगैरे असतील किंवा हसणं वगैरे असतं, खूप सारं होतं, बदल होतो. कारण की जेव्हा जनरेशन बदल तेव्हा तेव्हा क्रिकेटचा बदल जातो. क्रिकेट हा फक्त क्रिकेट राहणार आहे. यातील सर तुमच्याकडे मी प्रश्न घेऊन येतो. तुम्हाला दोघांना एकच प्रश्न आहे. तो प्रश्न मला वेगळ्या वेगळ्या अर्थामध्ये द्यायचा आहे, ठीक आहे, वेगळा वृत्त असला पाहिजे.
जेव्हा आपण क्रिकेट खेळतो, तुमचा जो संघ आहे वायबी संघ, तो सोडून किंवा साहित्य भिवंडी संघ सोडून तुमचा आवडता संघ, साहित्य भिवंडी सोडून किंवा वायबी संघ सोडून तुमचा आवडता संघ कोणता आहे पालघर तालुक्यामध्ये? करंट टाइम किंवा ऑलवेज लास्ट टाइम काय बोलतो this time काय बोलतो दोन तसं बघायला गेलं तर वायबीसी संघ सोडून जर ऑल टाइम संघ बघायला गेलं तर आता पॅराडाईज संघाने पण 10 ते 15 वर्ष दबदबा आपल्या क्रिकेटमध्ये मेंटेन केलेला आहे. त्यानंतर आमच्याच इकडे संघर्ष नवली पण टीम होती, त्या टायमाला तिचा पण एक दबदबा चांगला होता ऑल टाइम क्रिकेटमध्ये बघायला गेलं तर. तसंच आहे एक तर विरवाडी होती, TTS संघ आहे, म्हणजे बोटावरती मोजायला गेलं तर भरपूर संघ आहे. पण आवडता एक मला आवडतो हा संघ आवडतो मला नाही, हा संघ जिद्दीमध्ये खेळता चांगला संघ आहे आणि याचा क्रिकेट बघणं मला आवडतं, हा संघ कुठला आहे? तर डिसिप्लिन संघ बघायला गेलं तर तसं पॅराडाईज आहे, मायकोप आहे आणि तसं बोलतो एक संघर्ष नवली आहे, जसं जुन्या काळातला संघ होता. तिसरा आपला कुठला संघ आहे एखादा संघ? माझा पहिला आवडता संघ होता ना तो TTS होता, कारण आसिफाईची बॅटिंग सर्व म्हणजे पब्लिक पूर्ण बघायला यायचे. आणि आता जो संघ आहे तो पॅराडाईज आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जी गोलंदाजी केली बॉलिंग ऍज अ बॉलर, असा कुठला बॅटर राहिला की त्याच्यासमोर तुम्हाला गोलंदाजी करता कधी अडचण आली की हा बॅटर मला चांगला खेळू शकतो किंवा बॅटरला मी गोलंदाजी करता कुठं अडचू शकतो, असं कुठलाही बॅटर मागील काळामध्ये सुद्धा या काळामध्ये सुद्धा? मागील काळामध्ये मला आसिफ चांगला खेळायचा, पण मी त्याच्यावर अभ्यास करायचा अच्छा, की हा कुठल्या बॉलवर खेळतो कुठल्या टाइम, नंतर त्याला दुसऱ्या टुर्नामेंट मॅचला मी थांबवायचो. आताच्या टुर्नामेंटला जे आहेत ना तेव्हा जब्बीरने मला जवळजवळ 5 चौकी मारले एकदा, त्यानंतर मी कमबॅक त्याच्याबरोबर केली. म्हणजे दोन बॅट्समन असे वाटले की नाही तुला तुम्हाला खेळू शकतात. आणि जर आपने क्रिकेट देखा है, आपने बहुत कम खेळले कमी तुम्ही, पण तुम्ही खेळवल्या पोरांना, तुमच्या नजरेमध्ये असं कुठला बॅटर आहे की नाही प्रत्येक बॉलर तो खेळू शकतो? जसं यतीन भाऊनी पण सांगितलं, आसिफ तर ऑल टाइम लेजंड प्लेअर आहे, म्हणजे त्याला पण मी पूर्वीपासून फॉलो केलेलं आसिफ भाईला, याचा पण मी पूर्वीपासून क्रिकेट बघितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जबीर आहे, जबीर पण कसं आहे जिथपर्यंत जबीर मैदानामध्ये उभा आहे तिथपर्यंत समोरच्या संघाला जागा जबीर आहे तिथपर्यंत मॅच आहे, म्हणजे 2 प्लेअर आजच्या तारखेमध्ये ऑल टाइम लिजंड आहेत आपल्याकडे. खूप वर्षांनी क्रिकेट सुद्धा अशा प्रकारे 30-32 येणार आसिफ सुद्धा 30-32 क्रिकेट खेळतोय, जबीर सुद्धा कमी कमी 27 तो पण क्रिकेट खेळतोय, बरोबर आहे. हे झालं बॅटर. बॉलर्स तुमच्या संघामध्ये संतोष अण्णा असा पहिला गोलंदाज मी पाहिला जे पालघर तालुक्यामध्ये असा एक वेगळा गोलंदाज आला होता, तू सुद्धा पाहिला असेल कारण की वेगळा गोलंदाज राहिला आणि त्याची ऍक्शन खूप वेगळी होती जेव्हा तो पहिल्यांदा आला. तशा असा कुठला गोलंदाज आहे त्याने खूप चांगली इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे आणि पूर्ण वर्ष खूप लॉंग टाइम तो फॉर्म मध्ये राहिला, असं कुठला गोलंदाज पूर्ण सीझन मध्ये? ऑल टाइम पूर्वीच्या काळामध्ये बघायला गेलं तर उनबटचा कल्पेश ठाकूर होता, तो अतिशय सुरेख गोलंदाज होता फुल बाउंड्री मध्ये. आणि नंतर यांच्याच टीम मधला आशिष होता, आशिष. आता यतीन भाऊ तर म्हणजे सुरुवातीपासून क्रिकेट खेळतात, त्यांचा जो नवीन कोरा बॉल हाताळायची ती कला त्यांच्याकडे आहे, ती आत्मसात आहे. आणि नंतर आपला नवली संघातून यतीन पाटील आहे, तो पण एक चांगला गोलंदाज आहे. सर आपल्यासाठी कुठला असा बॉलर राहिला चांगला बॉलर तुम्हाला सोडून दुसरा कुठला एक बॉलर? अनिल घरत होता, जेव्हा मी खेळ स्टार्टिंग केली अनिल घरत धनसरचा. त्याच्यानंतर म्हणजे कोणमध्ये परवेश होता, परवेज आणि परवेश पण होता. ते दोन बॉलर. आणि आताचे बॉलर आहेत ना ते जावेद होता, म्हणजे जावेद शेख होता, आता रियान आहे, दीपक मधला पूर्ण बॉलर आहे हलीम, तो आहे चांगला बॉलर. नाही सध्या क्रिकेट चांगला राहिला. आणि एक प्रश्न जो असणार आहे, पालघर तालुका बॉक्स डेक्लेरेशन जेव्हा बनवलं संकल्प करून आली की हा एक अश्रम म्हणूया आणि पालघर तालुक्याचं क्रिकेट एक चांगला प्लॅटफॉर्म असून देऊया, ही संकल्पना ही बांधणी कशा प्रकारे झाली? आता कसं आहे आपलं क्रिकेट म्हणजे आता हळूहळू अंडर क्रिकेटला आपल्याकडे भरपूर स्कोप येत होता, त्याच्यामुळे आता कसं आहे पहिले नो पॅकर होतं, नो पॅकरचे आपण एक गावी संघामध्ये रूपांतर केलं, त्याच्यानंतर पण चांगला प्रतिसाद आपल्याला भेटला. मग आपण एक असं सर्वांनी आम्ही विचार केला की काहीतरी आपली संघटना झाली पाहिजे, असोसिएशन झाली पाहिजे, जेणेकरून आपल्याला काहीतरी सर्व व्यवस्थित करता येईल, क्रिकेट वगैरे पुढे येणाऱ्या काळात चांगलं होईल, टाइम डिसिप्लिन्स वगैरे सर्व होईल. तर आमचं 22
ऑक्टोबर 2018ला पंचाळी येथे पहिली सभा झाली असोसिएशनची. तिकडे आपण असोसिएशन स्थापन केली, तिथे असोसिएशन मेंबरची नेमणी केली. त्यानंतर आज ती असोसिएशन पूर्ण कंटिन्यू चालू आहे. 2021ला आपली असोसिएशन कायद्यानुसार रजिस्टर झालेली आहे. आपल्या असोसिएशनचं ठाणे जिल्हा बँकेमध्ये अकाउंट आहे. सर्व जे काही अकाउंटमध्ये फंड्स वगैरे तो तिथेच आपला अवेलेबल असतो. सर, अश्विनबद्दल तुम्ही सांगितलं, पण माझा एक पर्सनल क्वेश्चन असणार आहे. अश्विनला संघ आहे, किमान आपल्या पालघर तालुक्यामध्ये मिनिमम 70 एक संघ असते, 70-72च्या वरती संघ असते. संघाला बघणं अश्विनचं काम आहे, अश्विनला बघणं संघाचं काम आहे. अशी खूप साऱ्या अडचणी अश्विनकडे येतात, किंवा तेव्हा कुठला संघ बदल असतो, कुठली स्पर्धा बदल असते, तेव्हा ते हँडल कशी करतात? आता कुठलाही विषय जेव्हा येतो, कुठलाही तो आपल्या असोसिएशन मेंबर्सकडे येतो, जवळच्या असोसिएशन मेंबर्सकडे येतो, मग तो आपण असोसिएशन ग्रुपवर टाकतो. मग तिकडे सर्व असोसिएशन मेंबरमध्ये डिस्कशन होतं. आता आपण मध्यंतरी आता 1-2 वर्षामध्ये आपण असा बदल केलाय की आपण जे पण निर्णय असेल ते जनरल मीटिंगमध्येच घेणार. म्हणजे पूर्वी कसं असायचं, आम्ही असोसिएशन मेंबर मीटिंग घ्यायचो, मग तिथे निर्णय द्यायचो. कदाचित ते कोणाला निर्णय ग्राह्य नाही धरायचे, पटत नसायचे. त्यासाठी आपण 2-3 वर्षापासून आपण असं करतो, अमुक वर्षातून 3 ते 4 जनरल मीटिंग घेतो. जे पण मुद्दे असतील ते आपण सर्व टीमच्या समोर सांगतो. आणि असोसिएशन ही पूर्ण 60 ते 70 संघासाठी बांधिलकी आहे, कुठल्याही एका संघासाठी नाही. बरोबर. नाही, संघ आहे म्हणून असोसिएशन आहे. मला असं वाटतं की संघाला तुम्हाला विचारणं गरजेचं आहे. खूप मोठी जबाबदारी तुमच्या अंगावर आहे. येथील सर, ही झाली अश्विनची गोष्ट. क्रिकेटवर तुम्ही एक करतो. क्रिकेटमध्ये तुम्हाला 9 खेळाडूशी निवडायचे. 9 खेळाडू म्हणजे तुमच्या संघाचे 2 खेळाडू, अतिरिक्त तुम्हाला 7 खेळाडू, म्हणजे 4 गोलंदाज आणि 5 फलंदाज. आणि निलेश सर, तुम्हाला सुद्धा तेच निवडायचं आहे. तुमच्या संघाचे 2 खेळाडू असतील आणि 7 खेळाडू विविध संघाचे तुम्हाला निवडायचे, 4 गोलंदाज आणि 5 फलंदाज. जो संघ चांगला निवडेल, आपण जेवढे बाईट्स घेईल त्याच्यात एखादा संघ त्याला आपण बक्षीस देणार आहोत. ती चॉईस करू, कुठला संघ चांगला असणार ते पूल बोथिंग होणार, त्याच्यावर आपण तो निवडणार आहोत. 9 खेळाडूचे नाव सांगायचे. तुमच्या संघाचे 2 खेळाडू व्यतिरिक्त 7 खेळाडू. ऑल टाइम फेवरेट, मागे सुद्धा आता सुद्धा ऑल टाइम. आताची टीम बनवायची कधी पण तुम्ही मागे जेव्हा 32 तुम्ही खेळतात तेव्हा आता तुम्हाला 9 खेळाडू निवडायचे, ऑल टाइम फेवरेट तुम्हाला बनवायचे. बोला, स्टार्ट. प्रितेश घरात, एक क्रितेश घरात, सार्थक घरात, 2 झाले तुमच्या संघाचे. करण ठाकूरला घे. करण ठाकूर. त्याच्यानंतर विकास जगू 6 झाले. सॉरी 5 झाले. 5 झाले. हा. त्याच्यात शाकीरला घे. साकीर मुल्ला 6. हे सगळे बॅटर झाले आतापर्यंत. 2 ऑलराऊंडर पण बॅटर. जबी बॅटर झाला. त्याच्यानंतर तुम्हाला बॉलर सुद्धा घ्यायचे. त्याच्यानंतर मयूर डानोवाला, फास्टर बॉलर. नवीन बॉलर तो आला. 8 झाले. राहुल माळी 9 झाले. त्याच्यामुळे तुम्हाला करण साकीर ऑलराऊंडर, जबीर ऑलराऊंडर, बॉलर मयूर आहे आणि सार्थक ऑलराऊंडर. ठीक आहे, झाले 9 तुमचे. बरोबर आहे. निलेश सर, माझ्या संघाचं बघायला गेलं तर दर्पण मोरे लेफ्टी बॅटर. म्हणजे आज भरपूर वर्ष झाले संघासाठी तो सर्विंग आहे. आता 10 ते 15 वर्ष झालं सर्विंग आहे. त्यानंतर बॉलर मध्ये आमच्या टीम मध्ये बघायला गेलं तर संतोष भाई मास्टर, ऑलवेज फास्टर अँड पालघर एक्सप्रेस 2 हो गए. ऑलराऊंडर मध्ये बघायला गेलं तर जबीर खान, जबीर ऑल टाइम ग्रेट प्लेअर. ऑल टाइम ग्रेट प्लेयर. आणि दुसरा आपण नाव घेतो शाकीरचं. साकिर मुल्ला. आप इन्होंने जो नाम लिया आपको नहीं लेना, इन्होंने जबीर और साकिर का नाम ले चुका. ऐसा तुम्ही बोलले नाही. हाँ जी, आपको चेंज करना है. सॉरी उसको वो नाम आपको नहीं लेना. तो आपके पास राहुल, आपके पास अन्ना और फिलहाल दर्पण 2 ही हुए. आपके 2 प्लेयर और आपको 7 प्लेयर लगे. 7 प्लेयर वेगळे घ्यायचे ना. यांनी जे घेतलं ते नाव नाही घ्यायचं. जबीरचा घेतला, साकिरचा घेतला, जगू घेतला, विकास घेतला, करण घेतला. ते व्यतिरिक्त मला वेगळे खेळाडू ठेवले. खूप सारी टीम आपल्याकडे 70 टीम आहे. सॉरी, आपला हे दर्पण झाला, संतोष भाई झाला. त्यानंतर आता सध्याचे इमर्जिंग प्लेअर मध्ये आपण त्याचं नाव घेतोय. ऑलराऊंडर मध्ये 2 नावं मी सांगू शकतो. एक राहील आणि टेनी, अभिषेक पटेल. अभिषेक 4 झाले. दीपक गेले. तुमच्यावर 3 बॉलर, 3 बॅट्समन झाले. आणि बॉलर मध्ये मी मग अशी पण नाव घेतलं की आपला उनबाटचा कल्पेश ठाकूर, ऑलवेज लेजंड प्लेअर. हा. आणि परत उनबाटचा एक प्लेअर आपण आशिष मोरे ॲज अ ऑलराऊंडर आहे. तो पण खूप चांगला आहे. 6 झाले. 6 झाले. आणि दुसऱ्या आता आपण थोडं ह्या साईडला जाऊ, मायक्रोप साईडला, केळवा भागात. तिकडे झाला आपला मनीष भोईर 7 झाले. आणि त्यांच्यात एक पूर्वीचाच बॉलर चेतन दादा मायक्रोप संघाचा लेजंड खेळाडू. त्याचा प्रश्न मला विचारणार होतो, पण यानंतर विचारली. चेतन दादा 8 झाले. अभय तरे 7 पडीचा प्लेअर.
ऑलवेज लेजंड प्लेअर, म्हणजे 9 खेळाडू झाले. कसं वाटतं दोघांचा संघ बॅलन्सिंग आहे, टफ फाईट आहे? निलेश माने जो संघ बनवला जुनं खेळाडू सुद्धा आहेत आणि तुमच्या संघ काय वाटतंय, कोणता संघ बॅलन्स असणार? दोघांचा संघ बरोबर आहे की बॅलन्सिंग? नाही, निलेश भाऊने ओल्ड इज गोल्ड. येस येस येस. तुम्ही चेतनचं नाव घेतलं, तुम्ही चेतनला क्रिकेट खेळता बघितलं, तुम्ही खेळलाय. जय हनुमान मायकोप संघ हा त्यांचा संघ होता, जय हनुमान मायकोप संघ. स्वप्नील, चेतन असा एक संघ होता, व्हाईट अँड व्हाईट लेदर किट घेऊन तू खेळायचा. त्याबद्दल काय सांग, चेतन बद्दल काय सांग? चुटकी बॉलर, म्हणजे एखाद्या बॅटरला तो असं फसवणारा होता बॉलर, की बॅटरला समजायला कुठला चेंडू पडला कधी कुठे जाईल. त्याबद्दल काय सांगितलं ते चेतन दादाबद्दल? चेतन दादाचं म्हणजे सांगायला गेलो ना, त्याची चुटकीचा बॉल होता, बॉल एवढा टॉस व्हायचा आणि बॅट्समॅनला खेळणं फार मुश्किल व्हायचं. फुल बाउंड्रीला सुद्धा पहिला फुल बाउंड्रीमध्येच खेळलेलं ते. आपले तारापूरला दोन यायचे, आपल्या बोलसेला पण यायचे. त्या चुटकीमध्ये पण म्हणजे एवढा आवाज होता ना की पूर्ण पब्लिक मध्ये ते शाउट व्हायचं. आज जर लाईव्हला ते असतं खेळताना, तर मला वाटतं की कॅमेरा जेव्हा क्लोज असतो बॉलरच्या मागे, तर आवाज असं येत यायचा, असं मला वाटायचं, आवाज यायचा असं. तेव्हा युट्यूब वगैरे नसताना क्राऊड मध्ये विचारलं एक मिस्ट्री बॉल होता. कल्पेश ठाकूर बद्दल काय सांगाल? कल्पेश ठाकूर मला वाटते की सगळ्यात जास्त नॉन स्ट्राईक उत्तम रनआउट साठी त्यांनी तोडले, मला असं वाटतं. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कल्पेश ठाकूर नंबरचा बॉलर, नॉन स्ट्रायकर सिस्टम ते सगळ्यात जास्त तोडले, त्याबद्दल काय सांगाल? तुम्ही घेता तुझ्या संघामध्ये? कल्पेश ठाकूरला मी भरपूर वर्षापासून बघतोय. त्याच्या म्हणजे बॉलिंग मध्ये त्याची जी कला होती ना, जादू, तो म्हणजे एकाच ऍक्शन मध्ये त्याच्याकडे ते 2 टर्न होते ट्विस्ट, आणि फुल बाउंड्रीला म्हणजे तो मारून देणं फार कठीण होतं. आणि तो जो बॉलर होता त्याने मला जास्त फुल बाउंड्रीच असायची, पालघर बोईसर. निलेश वाटतं थांबवतो मी. तो असा बॉलर मला वाटतं की 9 लाईनच्या फक्त बॉल टपा टाकायचा, शॉर्ट बॉल टाकायचा, पण बॅटरला खेळण्यासाठी खूप अडचणी व्हायचं, मला असं वाटतंय. आज तर शॉर्ट बॉलला बॅटर मारता, पण त्या टायमाला फुल बाउंड्रीमध्ये तो बॅटरला नाचवायचा. त्याचा दाटीचा बॉलर एक होता सटपडीचा भीम, चेतन, स्वर्गीय भीम. तो पण एकदम ग्राउंड लेवलच बॉल टाकायचा. हे झाले आपले क्रिकेटच्या बद्दल. आता जीवनाकडे वळणार थोडासा. यातून जीवनामध्ये असं कधी काळ आला होता, मोठा काळ तुम्हाला घडलेला, जेव्हा तुम्हाला ब्रेक झाला होता, कमरेमध्ये खूप मोठी इजा झाली होती, तेव्हा असा कुठला व्यक्ती होता तुम्हाला खूप चांगला बॅक केला गावामध्ये किंवा घरामध्ये, तुम्ही जेव्हा अंतरावर होते तेव्हा? तेव्हा माझा कंपनीमध्ये ऍक्सिडेंट झालेला. म्हणजे ट्रॅक होत्या आणि डोक्यामध्ये हातपाय टाकून. तर मला घरच्याने पण भरपूर सपोर्ट केला. दुसरे माझे मित्र होते, नाना होता, विश्वास होता, या लोकांनी पण, आणि आमची पूर्ण टीमने सपोर्ट केला मला पण. तेव्हा हेल्प केली पूर्ण हॉस्पिटलला. सर, आपको तुमच्या जीवनाची काही घटना झाली? माझ्या घटना म्हणजे असं माझी वैयक्तिक म्हणजे पर्सनली घटना झाली. माझ्या घरामध्ये 2019ला माझी आई पहिल्यांदा विचार पडली. 2019ला मी फर्स्ट टाइम हॉस्पिटल बघितलं माझ्या म्हणजे कारकिर्दीमध्ये. हॉस्पिटल बघितलं. त्यानंतर अजून पण थोडा आहे स्ट्रगल, आता पण ते आई बेडवरती आहे. पण आता पण माझी मिसेस आहे ती फार खंबीर आहे, आज पण ती सेवा करते, त्यासाठी माझ्यासाठी हॅट्स ऑफ आहे. बेटर ऑफ होणं जरुरी आहे. अच्छा, हे झालं. आता आपण एक रेकॉर्डर बनणार आहोत. अशा प्रकारे तुमचं प्लेयरचं नाव घेणार, फेवरेट प्लेयर सांगायचं. रोहित की विराट? विराट कोहली की रोहित शर्मा? रोहित शर्मा. रोहित शर्मा. आपका विराट या सचिन तेंडुलकर? सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर क्यों? सचिन तेंडुलकरने त्या काळात जे क्रिकेट खेळले ना, त्या काळाची बॉलिंग, त्या काळाचे रूल्स अँड रेग्युलेशन्स फार वेगळे होते. त्या पॉवर प्ले कमी होते, सर्व त्यावेळेचा बॉलिंग अटॅक वेगळा होता, तो क्रिकेट एक वेगळा होता. विराट पण ऑल टाइम ग्रेट आहे असं नाही, पण तो क्रिकेट आणि हा क्रिकेटमध्ये फरक आहे. रोहित शर्मा का? रोहित शर्मा त्याचा एक ॲग्रेसिव्ह आहे, ती म्हणजे ग्राउंडमध्ये दाखवत नाही तो. विराट पण चांगलाच आहे, पण त्याची ॲग्रेसिव्ह दाखवतो, त्यामुळे आम्हाला ते आवडत नाही. क्रिकेट त्याचा भरपूर चांगला आहे, त्याच्याबद्दल काय हे नाही. पण जे ग्राउंडमध्ये तो हे करतो, म्हणजे ॲग्रेसिव्ह करतो, ते थोडंसं आम्हाला खटकते. तुम्ही जो संघ बनवला त्याच्यामध्ये ऑलवेज ओपनर बॅट्समन कोण असतो ऑल टाइम? जे संघ तुम्ही बनवला ऑल टाइम ओपनर बॅट्समन दर्पण मोरे आणि अभिषेक पटेल. तुमचे ओपनर बॅट्समन कोण असते तुझ्या संघात? जग्गू आणि कृतेश. जग्गू आणि कृतेश हे ऑलवेज डन. एक शेवटचा प्रश्न जाता आता विचारतो. विश स्पोर्ट्स, विश नेटवर्क आणि विश करता, 3 विश, प्रत्येकाचं विश पूर्ण करते. अनिकेत राऊत, विशालदादा वैद्य यांनी जेव्हा विश स्पोर्ट्स पहिल्यांदा आणला तेव्हा खूप नवीन खेळला, ब्रँड अँबॅसेडर बनला. अनिकेत राऊत बद्दल आणि विशालदादा बद्दल? अनिकेत राऊत बद्दल बोलायचं तेवढं कमीच आहे. तो कॅप्टन कूल
त्याचा तर पहिले त्याच्यावर ख्याती आहे. आणि त्यांनी म्हणजे मागील काळामध्ये पण असे भरपूर प्रसंग आले होते तेव्हा त्याचे प्राईज वगैरे त्यांनी भरपूर ठिकाणी डोनेट पण केले. आणि त्यांनी सर्वप्रथम म्हणजे ओव्हरऑलसाठी इकडच्या पालघरच्या खेळाडूंना जे त्यांनी प्लॅटफॉर्म दिलेला आहे त्याच्या आज त्याने अनिकेत राऊतने आपल्याला पालघरच्या क्रिकेटर्सला ओव्हरऑल क्रिकेट बाहेर दाखवलं. आणि आता तीच ते अंडरम क्रिकेटमध्ये पण ते आणतायत. असं हे पॉडकास्ट आणला. गेल्या 2 वर्षा अगोदर त्यांनी पालघर बॉस प्रीमियर लीग केली. आता पण त्याची लवकरच तयारी आहे, ती पण होईलच लवकरच. म्हणजे अनिकेत राऊत हा नेहमी क्रिकेट साठी वेडा आणि क्रिकेटच्या जे क्रिकेटसाठी वेडा त्यांच्यासाठी नेहमी पाठीशी उभा आहे. आणि राहिलं विशाल वैद्य सर इट्स अ जेंटलमॅन पर्सनॅलिटी, त्यांच्याबद्दल बोलणं तेवढं कमीच आहे. पालघर तालुका पालघर बॉक्स प्रीमियर लीग झाली, सेकंड सीझन सुद्धा येणार आहे, बॅनर टाकला होता, म्हणजे तो प्रश्न राहिलाय. परंतु अनिकेत राऊत किंवा तुम्ही असतील तर तो स्पर्धा होईल मला असं वाटतं. लवकरच होईल ती स्पर्धा, परंतु त्याच्यावर खूप सारे क्वेश्चन मार्क्स आहेत. ती कधी होईल, कशी होईल, कशा प्रकारे होईल, नंतर आपण त्याच्यावर चर्चा करूया. त्यातील तुम्ही काय सांगाल अनिकेत बद्दल? अनिकेत बोलायला गेलो ना तर मी शब्दनामा आता पंचायतमध्ये टुर्नामेंट झाली, संतोष स्मृती सेशन त्यांनी त्याचा टीमचं जे सेमीफायनल आले जे काय भेटले ते त्यांनी सर्व डोनेट केले. मुलासाठी संतोषच्या पोरासाठी त्यांनी डोनेट केलं. म्हणजे हा मला अनिकेत बद्दल असं माहिती की जेव्हा रत्नागिरीला टुर्नामेंट झाली तेव्हा त्यांनी आपल्या सिरीज जी होती तिकडच्या आश्रमशाळेच्या पोरांना त्यांनी डोनेट केली. तेच मी आता उल्लेख केला. जॉबला होता तो, मला वाटतं तुम्ही जॉबला इंजिनिअरिंग जॉब होता. त्यांनी इंजिनिअरिंग पेशेमध्ये असून तर क्रिकेटसाठी खूप सारे सर आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद निलेश सर आणि यतीन सर. मी धन्यवाद करतो आपल्या सगळ्यांचा. विश कट्टा या उपक्रमाकडे जोडले. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.